गाव आहे त्या गावाच्या नदीकाठचा जो दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी शिरलं होतं। धानोरा गावामध्ये 85 गावाचे पंचनामे केले आहेत। आमची कंट्रोलला विनंती आहे की भोकर मतदारसंघातल्या सर्व उत्तर विभागातल्या सर्व जी अतिवृष्टी झाली त्या भागातले पंचनामे तर होणार। काही भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली। 6 तासामध्ये सगळ्याचे संसार उघड्यावर आणणारा पाऊस या ठिकाणी झाला। त्याच्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत दिली पाहिजे। आपण बघितलं की अनेक रस्ते बंद होते, अनेक पुलं बंद होती, अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती। आजही काही गावामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे। रस्त्याचं नाल्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, ते देखील तातडीनं सुरू झाले पाहिजे। जिल्हा परिषदेकडे जे रस्ते आहेत, दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं कोणी त्यांचं सांगून काम ऐकत नाही किंवा त्यांच्या याच्यावर विश्वास नाही। त्यामुळं तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। अशा पद्धतीच्या अनेक मागण्या, ज्या लोकांची घरं पाण्यामध्ये बुडाली आणि जी सातत्यानं पाण्यामध्ये जातात, अशा पद्धतीच्या लोकांना यादी मागून त्यांना विशेष बाब म्हणून घरकुल आणि घरकुल देखील शासनानं जागा उपलब्ध करून दिली पाहिजे। कारण वारंवार आपण तिथं द्यायचं, त्याच्यात परत पाणी जायचं आणि ते पडायचं, आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना पटली। मला वाटते रमाई आवास आणि मोदी आवासचे अधिकार आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आलेले आहेत। तेव्हा अशा पद्धतीच्या सगळ्या बाबीचा आपण जर कंधार लोह्यामध्ये बघितलं तर माळेगावचा तलाव फुटला, चिखलीचा तलाव फुटला, बोरीचे 2 तलाव फुटले। दुर्दैवानं त्या तलावाच्या खाली गाव नव्हतं। गाव असतं तर गाव वाहून जाईल अशी परिस्थिती होती, पण शेकडो एकर जमीन वाहून गेली, अनेकांची जनावरं वाहून गेली। विशेष बाब म्हणजे ज्यांची जनावरं वाहून गेली पण सापडली नाही, अशा लोकांना आपण निधी द्यायची तरतूद नाही। मग ती बाब देखील आपण शोधली पाहिजे। त्यांच्या तलाट्यामार्फत, मंडलाधिकाऱ्यामार्फत ती माहिती घेऊन अशाही लोकांना मदत केली पाहिजे। अशा अनेक सगळ्या मागण्या सविस्तरपणानं आम्ही सगळ्या जणांनी केलो। माझ्यासोबत माजी आमदार अविनाशरावजी घाटे, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर, जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब पाटील रावणगावकर, माधवरावजी पावडे, सगळ्याच विंगचे आम्ही सगळे पदाधिकारी मिळून या ठिकाणी अशा पद्धतीचं निवेदन त्यांना दिलेलं आहे। यांच्यामार्फत तर जाईल, शासन स्तरावर देखील त्याचा पाठपुरावा होऊन नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे। बरं, शासनाने काढलेल्या GR संदर्भात याचिका दाखल करण्यात आली जिल्ह्यातील जो बाधित आहे कसली असं आहे, तो विषय पूर्णपणानं शासनाचा आहे। त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री वारंवार त्यांचा खुलासा करतायत आणि मुख्यमंत्री जी बाजू घेतील ती बाजू आम्ही मान्य केलेली आहे। त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेगळं स्टेटमेंट द्यायचं, त्याच्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही स्टेटमेंट द्यायचं। आता तर आजकाल काय झालं की TV समोर आपला नंबर लागतो की नाही याच्यासाठी स्टेटमेंटची स्पर्धा सुरू झाली। ते होण्यापेक्षा सामंजस्यपणाने या सगळ्या गोष्टीवर मार्ग निघाला पाहिजे। सगळे समाज आपण अनेक पिढ्यापासून एकत्र राहतो, तीच परंपरा भविष्यात इथे कायम राहिली पाहिजे अशी भूमिका आहे। बंजारा समाजाच्या संदर्भाने त्यांनी एक हैदराबाद गॅजेट लागू करायचं जेव्हा सरकारने ठरवलं, तेव्हा बंजारा समाजाचं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा ST होता आणि त्याच्यामुळे ST प्रवर्गामध्ये आमचा समावेश झाला पाहिजे, ही पण त्यांची रास्त मागणी आहे। आणि या संदर्भात सुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांना माझं पत्र दिलेलं आहे। जिल्हाधिकारी महोदयांसोबत बैठक घेण्यामागचा उद्देश नांदेड जिल्ह्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली आणि 280, 284, 285 mm पाऊस 6 तासाच्या आत झाला, त्यामुळं 5-6 तासामध्ये होत्याचं नव्हतं निसर्गाने केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विविध भागामध्ये फिरले, सामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ती सगळी माहिती माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिली पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे तशा पद्धतीचा अहवाल गेला पाहिजे, याच्यासाठीची ही बैठक लावलेली होती।
त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला. नदीकाठची जी जमिनी आहेत, मातीचा थर पूर्णपणाने वाहून जाऊन त्या ठिकाणी दगडाचा वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्या शिवाय ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या खरडून गेल्या. म्हणून 2 भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. सरकारचे निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, ही पहिली भूमिका त्या ठिकाणी आहे. सुदैवानं त्या अतिवृष्टीमध्ये मनुष्यहानी झाली नाही, पण दुर्दैवानं गणपती विसर्जनाच्या वेळेस गाडेगावमध्ये घटना घडली. त्यापूर्वी लेंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली. मग या पुढच्या भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचा महापूर आल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय, या संदर्भातही आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं. त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणानं बैठक लावू. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील, महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सगळ्यांची परवा मुंबईत भेट घेतली आणि त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याच्या वतीनं, जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन मी दिलेलं आहे. आता आमची CM साहेबाला आणि DCM साहेबांना विनंती एवढीच आहे की सगळ्या या संबंधित मंत्र्याची एक बैठक एकत्रित करून त्या सगळ्या विभागाच्या मार्फत ज्या काही मदती देता येतात त्या द्याव्यात. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यासाठी अनुकूल देखील आहेत की विशेष पॅकेज